अरे पुढच्या पोराला झाकण्यासाठी कपडा आणायला बाबासाहेब आंबेडकरांजवळ 2 रुपये नसतात. रमाई आपल्या गुडघ्याचा पदर फाडते आणि त्याला जाते, त्याच्या मृत्यूचा अंत्यसंस्कार करते. इंदूही जाते, रमेशही जातो, गंगाधरही जातो आणि 37व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत लाडकी रामू बाबासाहेब रमाईला लहान घालायचे. सुरुवातीचे दिवस अत्यंत हलाखीचे रमाईचे गेले, नंतरचे दिवस सुखाचे आले. पण राजगृहात मात्र रमाईला 2 वर्षाच्या वर राहता आले नाही. त्या रमाईसाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आमचे वर्ध्याचे कवी गझलकार के पाटील त्यांनी त्यांचा गझल संग्रह आईसाहेब नावाचा लिहिला आणि त्या गझल संग्रहाला माझी प्रस्तावना आहे. त्या गझल संग्रहामध्ये ते असं म्हणतात की बाबासाहेब रमाईच्या बद्दल उद्गार काढतात की जे मी अमेरिका लंडन मध्ये परदेशात शिकू शकलोय, मी ज्या डिग्रीज मिळवल्या आहे हे माझ्या रामूमुळे मिळालेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब रमाईच्या संदर्भात म्हणतात की रमा जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे, तुडवीत काटे आलो रमा तुझ्यामुळे, भार कुटुंबाचा साहिला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे. बाबासाहेब रमाईला प्रचंड सन्मान द्यायचे. द थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला समर्पित केलेला आहे. असा त्याग रमाईचा आहे. आपण मात्र बाल्यानं बाली 10x10ची खोली, आता 10x10ची खोली एकच आमची बेडरूम झाली आहे, आमचा बंगला झालाय. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, जरा आपण ते जाणलं पाहिजे. आज जे आम्ही महाल माड्यामध्ये बंगल्यामध्ये राहतो आहे हे कुणामुळे? सिर्फ और सिर्फ बाबासाहेब आंबेडकर की ये देन है, ये कदापि नहीं भूलना चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रामध्ये आमची जी प्रगती झाली, या प्रगतीला जगामध्ये या क्रांतीला तोड नाही. ती क्रांती आम्ही कितपर्यंत टिकवून ठेवली हे देखील पहा.